So we are now going to discuss about the eukaryotic cell type. आपण कालच्या लेक्चर मध्ये प्रोकॅरियोटिक सेलचा अकाउंट घेतला. We have studied prokaryotic cell and now we'll switch to eukaryotic cell type. So in case of prokaryotic, we have taken the example of bacterial cell. And now for eukaryotic, you can study both, that is plant cell and animal cell. So here during your school classes, you have gone through the matter about the basic concepts of these cells. तुम्ही स्कूल लेवल मध्ये प्लांट सेल, एनिमल सेल दोन्हीही शिकलेला आहात आणि तुम्हाला त्याचे बेसिक जे आहेत ते त्याची कल्पना आहे. आता 11th साठी म्हणून आपण थोडेसे त्याचे डिटेल्स बघणार. जसं की आपण काल म्हटलं की बॅक्टेरियामध्ये आपण त्याच्या कॅप्सूल पासून म्हणजे ग्लायकोकॅलिक्स पासून आपण चालू करून आतपर्यंत आपण गेलो. त्याच्या सायटोप्लाझम मध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल काय आहे, हे आपण सगळं काल बघितलं. तसं आता आपण तुम्ही जी प्लांट सेल, जी एनिमल सेल यू स्टडीड ड्युरिंग युअर स्कूल क्लासेस, वी आर गोइंग टू स्टडी देम इन डिटेल. सो फर्स्ट, outermost boundary of the cell. आपण जे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ सेल थिअरी जो बघितलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघितले की each and every cell is having some limiting boundary. In case of plant cell or some other cells, that is cell wall. So we are going to start from cell wall. आपण सेल वॉल पासून चालू करणार आहोत. मग सेल वॉल नंतर सेल मेम्ब्रेन, मग आतले एक एक ऑर्गॅनेल्स आपण बघत जाणार आहोत इन डिटेल. तर प्रत्येकाचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कसं आहे आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत जे आपण स्कूल लेवलला कॉमन बघितलेलं आहे. आपण डिटेल्स या प्रत्येकाचे बघितलेले नाही आहेत. सो वी आर हॅव्हिंग आयडिया की बाबा आपला हा जो सध्या आपण जी एक्झाम फेस करणार किंवा हा जो कोर्स आहे दॅट इज इंटिग्रेटेड कोर्स. आपण जी एक्झाम देऊ सीईटी किंवा नीट, ती आपण काय म्हणायला लागलोय, इंटिग्रेटेड कोर्स मध्ये येते. दॅट इज द कंबाईन्ड नॉलेज. 11th आणि 12th असं आपण वेगळं वेगळं विचार करणार नाही आहोत. जसं आपण स्कूलमध्ये बघितलं की 9th वेगळी आणि 10th वेगळी, तसं आता नाहीये. आपला जो आपण एक्झाम देऊ जी सीईटी किंवा नीट, तर आपला जो 11th प्लस 12thचा सिलेबस जो आहे ते दोन्हीही तिकडे लागणार आहे. त्यामुळं आपल्याला हे कन्सेप्ट जे आहे बघणं गरजेचं. ओके, गेटिंग इट? येते लक्षात हे? सो विल स्टडी देम इन दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. सो हिअर स्टार्टिंग विथ द फर्स्ट outermost boundary of the living cell, that is cell wall. आपण याला सेल वॉल असं म्हणतो. तर या सेल वॉल मध्ये जर आपण विचार केला की कुठल्या कुठल्या लिव्हिंग सेल्सना सेल वॉल प्रोव्हाइड झालेली आहे नेचर कडून, तर बॅक्टेरिया येतो. वी हॅव डिस्कस्ड यस्टरडे ओनली. आपण कालच बघितलेलं आहे की बॅक्टेरिया मध्ये सेल वॉल आहे. त्याचा जो आपण कॅप्सूल बघितला त्याच्या आत लगेच आपण काय दाखवली, सेल वॉल दाखवली. सो दॅट सेल वॉल इन केस ऑफ बॅक्टेरिया, व्हॉट इज द मटेरियल? येस, एनीबडी? काय मटेरियल होतं बॅक्टेरियाच्या सेल वॉलचं? आपण काल डिस्कस केलेलं आहे. येस, व्हॉट इज द मटेरियल? हा, Peptidoglycan. yes, peptidoglycan.
So that is the material in case of bacteria. What is the substance? That is peptidoglycan. So काय आहे म्हटलं आपण ह्याचं बायोकेमिकल नेचर? दॅट इज पॉलिसॅकराइड्स म्हणजेच कार्बोहायड्रेट्स प्लस अमिनो ऍसिड्स म्हणजे प्रोटीनचा पार्ट. So we are calling it as peptidoglycan. So that is the first organelle in case of bacteria. त्याची जी रिजिड सेल वॉल आहे तो त्याचा एक परफेक्ट त्याला शेप देणारा किंवा त्याला स्ट्रक्चरला त्याचा अर्थ आणणारा जो आहे दॅट इज द सेल वॉल, दॅट इज पेप्टायडोग्लायकाननी बनलेली त्याची बाउंड्री. नेक्स्ट इन केस ऑफ अल्गी, इवन तुम्ही स्कूलमध्ये अल्गी बघितलेले आहे. दे आर ऑल्सो हॅव्हिंग सेल वॉल. So this algal cell wall that is again made up of carbohydrates, that is the polysaccharides, like some mannose is there or galactans are there. त्याच्यामध्ये काही galactans असणार आहे किंवा mannose असणार आहे. So that is made up of polysaccharide and sometimes that is associated with again proteins. त्याच्यामध्ये प्रोटीन्स सुद्धा बरेचदा असतात in case of algae. Next, in case of plants, we know it is the characteristic feature we have studied in case of plant cells. So that material in case of plant cells, it is again polysaccharide in nature. Plant मध्ये जी cell wall आहे that is having the material like cellulose or हेमिसेल्युलोज. जे मटेरियल आहे प्लांट मध्ये that is cellulose, hemicellulose or sometimes some regions they are having pectins, that is magnesium pectate. Magnesium pectate is present in the wall layers at some regions. And when we consider the hard regions, आपण काही प्लांट मधले असे रिजन्स बघतो की जे हार्ड आहेत, जसे की काही फ्रूटच्या वॉल्स, फ्रूट रेड्स और समटाइम्स द कॉमन स्ट्रक्चर दॅट इज सीड कोट. आपण बियांची जे आवरणं बघतो ती सुद्धा हार्ड असतात. इवन यू थिंक अबाउट वूड, आपण ज्याचं फर्निचर करतो घरामध्ये जे वर्षानुवर्ष टिकतं, दॅट इज द हार्ड पार्ट. सो दोज रिजन्स याच्यामध्ये आपल्याला काही वेगळे सबस्टन्सेस मिळतात. दॅट इज लिग्निन इज देअर और मेनी अ टाइम्स इट मे कंटेन इव्हन सुबेरिन. काही वेळेला त्याच्यामध्ये लिग्निन असतं, काही वेळेला त्याच्यामध्ये सुबेरिन असतं. they give the mechanical strength or hardness or toughness to the region. म्हणजे प्लांट मध्ये बऱ्यापैकी आपल्याला काय बघायला मिळते, व्हरायटी जी म्हणतो मटेरियलची सेल वॉल मध्ये ती बघायला मिळते. नेक्स्ट इन केस ऑफ फंगस, इन फंगस ऑल्सो वी आर गेटिंग द सेल वॉल and that cell wall is made up of special polysaccharide, that is chitin, plus it may be associated with protein. Even plant मध्ये सुद्धा बरेचदा या पॉलिसॅकराइड बरोबर प्रोटीन असू शकतो. So all these are different types of cell wall materials which are present in different types of organisms. So for MCQ, if the question is asked, that is the cell wall material of bacteria, cell wall material of algae, cell wall material of plant and fungus. Of course, there is no need to by heart them. पाठ करायची गरज नाहीये. Just you try to understand the nature of the substance. जेणेकरून आपल्याला जेव्हा समोर आपल्या दोन ऑप्शन्स येतील तर ते ऑप्शन्स मध्ये आपल्याला ठरवायचं असतं. पाठांतर करून तर आपण इकडे काही लिहिणार नाही आहोत. आपलं जे नेचर ऑफ एक्झाम आहे दॅट इज MCQ टाईप असणार आहे. सो देअर इट इज रिक्वायर्ड
टू जस्ट फाइंड आउट की दिलेल्या त्या 4 ऑप्शन्स मधून कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आणि तेव्हा ते आपल्याला बरोबर आठवतं. कारण आपण म्हटलं बॅक्टेरियामध्ये प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट. इन केस ऑफ अल्गी carbohydrates and proteins. In case of plant, polysaccharides are there and sometimes association of protein. In case of fungus, chitin material is there. So these are various cellular materials. So write down the things. Cell wall, cell wall, title the cell wall. It is non-living rigid material. It is non-living rigid material. What I am saying? Non-living and rigid material, which is forming outer covering, which is forming outer covering on the cell membrane, on the cell membrane. It is present in the bacteria, algae, plants and fungi. Plants and fungi. So write down next line. For meat, what you do, you keep some other colored pen or some sign, because simultaneously we are going to study की जिथे आता हे जे आहे मॅटर हे आपल्याला बोर्डला कुणी विचारणार नाही. म्हणून तुम्हाला मगाशी मी म्हटलं की मेमोराइज करायची गरज नाही. समोर आपले 4 ऑप्शन्स असतील, त्यातला फक्त आपला राईट ऑप्शन निवडायचा असणार आहे. बोर्डला आपल्याला असे डीप मध्ये एमसीक्यूज येणार नाही. तिथे असणार एमसीक्यूज, पण ते बऱ्याचपैकी बेसिक लेवलचे असणार आहे. आणि हे जेव्हा आपल्याला गरजेचं आहे तेव्हा आपल्याला हे वाचता यावं म्हणून ह्याला तुम्ही एक वेगळा असा काहीतरी पेनचा कलर वापरा किंवा तुमची काहीतरी त्याला अशी वेगळी अशी आयडेंटिटी ठेवा की जेणेकरून तुम्ही जेव्हा स्टडी कराल आपल्या वेगवेगळ्या एक्झामसाठी, म्हणजे बोर्डसाठी आणि नीटसाठी, तेव्हा तुम्हाला बोर्डसाठी काय वाचायचं आहे आणि नीटच्या वेळेला काय वाचायचं आहे हे लक्षात येईल. इट इज ओके? येस. Because as I told you, while teaching the matter, we are going to refer state board textbook plus NCERT text plus
सम अदर पब्लिकेशन्स, जसं की मी तुम्हाला काल म्हटलं की जे काही असे फेमस असे इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्यांचे मटेरियल्स, तर ते आपण त्यामध्ये इन ऍडिशन वापरणार आहोत, की जेणेकरून कुणीही पेपर सेट केला तरी त्यातला कंटेंट आपला झालेलाच असणार आहे. 101% यू आर एबल टू आन्सर एनी क्वेश्चन. ओके, इज इट क्लिअर? येते लक्षात सगळ्यांच्या? येस. Yes, ma'am. Okay. So here the materials we are going to write. So first, bacteria. Bacteria. डॅश करा पुढे. बॅक्टेरिया पुढे डॅश करून लिहा. पेप्टाइडोग्लायकान. पेप्टाइडोग्लायकान. into bracket polysaccharide into bracket polysaccharide, that is carbohydrate, plus amino acids. Polysaccharide plus amino acids. Next, algae. Algae. सेम algae म्हणा, पुढे असा डॅश करा. algae. cellulose. Cellulose, comma galactans. mannose. etc. Next, plants. Plants. Cellulose. Hemicellulose. Cellulose. Hemicellulose. In case of plant. Cellulose. Hemicellulose. Pectins. Pectins. And minerals. Minerals like magnesium or calcium. Magnesium or calcium. Sometimes lignin, suberin. Lignin, suberin. And proteins. फास्ट होत नाहीये ना? येस, स्पीड बरोबर आहे ना? Yes, ma'am. नेक्स्ट, fungi. fungi. fungi डॅश करा आणि लिहा. कायटिन.
कायटिन, प्रोटीन, and polysaccharides. Polysaccharides. Chitin, protein, and polysaccharides. Teacher, ma'am. Oh, In काय झालं? plants, magnesium or what is the second one? कॅल्शियम. Calcium. बरेच हे जे पेक्टिन्स आहेत ना, हे पेक्टिन्स जे आहेत दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ आयदर मॅग्नेशियम पेक्टेट और कॅल्शियम पेक्टेट. ओके, हा, गॉट इट. मॅग्नेशियम पेक्टेट और कॅल्शियम पेक्टेट इज प्रेझेंट. हा, आपण आता इथे अजून डिटेल्स बघणार आहोत, तेव्हा परत आणखीन आपण हे मेन्शन. ओके, हा, व्हेरी गुड. तुम्ही असं थिंकिंग करत राहिलं पाहिजे टीचिंगच्या वेळेला. देअर शुड बी इंटरॅक्शन. दॅट इज व्हेरी गुड. छान वाटलं मला. Shall I rub this? Yes? Yes. Okay. So, we'll switch to the next part. That is about the structural arrangement in case of cell wall. Cell wall जे आपण म्हणायला लागलो, जे आपण म्हटलं की इट इज नॉट लिव्हिंग, इट इज अ डेड डिपॉझिशन. ते काय असतं? डेड डिपॉझिशन असतं सेल मेम्ब्रेन वरती असणार, की ज्याला आपण म्हणतो सेल वॉल किंवा मराठीमध्ये म्हणतात पेशी भित्ती, जी प्रोटेक्टिव्ह आहे, ज्याच्यामुळंच परफेक्ट असा शेप आहे सेलला, रिजिडनेस आहे. अदरवाइज इन केस ऑफ ॲनिमल सेल आपण म्हणतो की त्याला काही परफेक्ट शेप नाहीये त्या सेलला. तसं आपण प्लांट मध्ये नाही. मी आठवून बघा, तुम्ही असं काहीसं स्ट्रक्चर प्लांट सेलच्या बाबतीमध्ये असं परफेक्ट एक असं स्ट्रक्चर तुम्ही दाखवत आहे, तसं तुम्ही ॲनिमल सेल मध्ये दाखवत नाही. तुम्ही असं एक इरेग्युलर असं मेम्ब्रेनस स्ट्रक्चर दाखवत आहे, इट इज सेल मेम्ब्रेन. तसं इकडे नाहीये. हे परफेक्ट असं त्याला काय देतं? एक शेप देतो. प्रत्येक प्लांट सेलला रिजिडनेस देतो. मग हे तयार होत असतात. कसं तयार? देर आर सेव्हरल लेयर्स फॉर्मिंग ऑफ दिस. डिपॉझिशनच आहे म्हटलं आपण, त्यामुळे त्याचे लेयर्स ऍड होत जाणार आहेत. सो अकॉर्डिंगली वी कॉल देम एज प्रायमरी वॉल लेयर, जो पहिला तयार होईल. द वॉल लेयर विच इज फॉर्म्ड फर्स्ट. फर्स्ट म्हणजे कधी? तर सेल डिव्हिजन झाली की आपण म्हणतो की एकाचे 2 सेल्स होतात मायटोसिस मध्ये. मग ती नवी न्यू बॉर्न सेल जी आहे तिच्यामध्ये जी प्रायमरी वॉल तयार झालेली असते. हाऊ इट इज फॉर्म? आपल्याला माहिती आहे की समजा ही आता आपण एक सेल आहे आणि जेव्हा डिवाइड होईल तिचे 2 सेल होतील, तर हे सगळे मटेरियल्स पहिला डिवाइड झालेले असतात आणि मग ह्या डिवाइड झालेल्या मटेरियल मध्ये हे जे न्यूक्लिअर मटेरियल डिवाइड झालेलं असेल तर त्याच्यामध्ये अशी सेल प्लेट तयार होते. व्हॉट आय एम सेइंग, सेल प्लेट तयार होते. अँड दॅट सेल प्लेट एक्सटेंड्स ऑन बोथ साइड. ती दोन्ही बाजूला अशी एक्सटेंड होत जाते. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये काय तयार झाली? वॉल तयार झाली आणि मग एकाचे 2 सेल झाले असं आपण म्हणतो. दॅट इज द प्रोसेस इन केस ऑफ प्लांट सेल. ॲनिमल मध्ये असं नाही आहे. ॲनिमल मध्ये जेव्हा जेनेटिक मटेरियल बाकी सगळं डिवाइड होईल 2 मध्ये, इथे वॉलच नाहीये, त्यामुळे आहे हा मेम्ब्रेन जो आहे दोन्हीकडून तो असा तुटत जातो. एक अशी स्लिट तयार होते अँड धिस स्लिट एक्सटेंड्स अप टू द सेंटर. दोन्हीकडून अशी स्लिट बनते आणि 2 सेल्स डिवाइड होतात. इन केस ऑफ ॲनिमल्स अशी खाच बनलेली असते. इथे तसं नाहीये. इथे
दोघांच्या मध्ये काय तयार झाली, सेल प्लेट तयार झाली. आणि ही जी सेल प्लेट असेल ही सेल्युलोज न बनलेली असणार आहे. and that is the primary wall layer. तिलाच आपण काय म्हणतो, primary wall layer. In the next phase the wall goes on increasing in thickness. नेक्स्ट फेज मध्ये जेव्हा आपण सेकंडरी फेज जिथे लेयर्स तयार होत जातील 1 2 और 3 S1 S2 S3 असे लेयर त्याच्यामध्ये ऍड होत जातील आणि त्या वॉलचा थिकनेस काय होत जाईल, वाढत जाईल. दॅट वॉल वी आर कॉलिंग इट ॲज सेकंडरी वॉल. सो धिस सेकंडरी वॉल इट इज फॉर्म्ड बाय in addition इकडे आपण म्हटलं सेल्युलोज मटेरियल and here in addition we observe hemicellulose. In addition what we are getting there, we are getting hemicellulose in that. And Ma'am, these layers, yes, ma'am, what is hemicellulose? yes, आता सेल्युलोज जो आहे that is कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड, कार्बोहायड्रेट आहे तो, पॉलिसॅकराइड आहे तो. आणि हा जो आहे हा याचंच मॉडिफाईड फॉर्म आहे, सेल्युलोजच मॉडिफाईड फॉर्म आहे जे याच्यामध्ये ऍड होतं. सो इन ऍडिशन म्हणजे इथे फक्त सेल्युलोज होता, इथे सेल्युलोज पण असणार आहे प्लस हेमिसेल्युलोज असणार आहे अँड प्लस पेक्टिन इज देअर. दॅट इज व्हॉट वी सेड हिअर, कॅल्शियम पेक्टेट और मॅग्नेशियम पेक्टेट तो सुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. ओके, नेक्स्ट द टर्शरी वॉल लेयर. म्हणजे आता इथे फक्त काय म्हटलं आपण की पार्टिशन झाली, थिकनेस नव्हता त्या वॉलला. इथं काय झालं, थिकनेस ऍड झाला त्या वॉल मध्ये, बरोबर. म्हणजे अजून त्याला काय आली, स्ट्रेंथ आली. आणि इथं आता जेव्हा आपण टर्शरी असं म्हणतो तर अजून ती वॉल काय होत जाणार, रिजिड होत जाणार. त्याचा हार्डनेस किंवा टफनेस काय होत जाणार, त्याचा वाढत जाणार. दॅट इज द टर्शरी डेव्हलपमेंट इन केस ऑफ सेल वॉल. सो हिअर वी ऑब्झर्व धिस थिंग. टर्शरी सेल वॉल आपल्याला कुठं बघायला मिळेल, तर जे आपण कंडक्टिंग टिश्यूज म्हणतो, वॉटर कंडक्टिंग तुम्ही जी झायलेम म्हणताय ना, तर त्या झायलेम मध्ये आपल्याला हे बघायला मिळेल. स्पेशली इन केस ऑफ जिम्नोस्पर्म्स, ट्रॅकिड्स आर देअर. जिम्नोस्पर्म मध्ये ट्रॅकिड्स असतात कंडक्शन साठी. जसं आपण आपल्या फ्लॉरिंग प्लांट्स एंजिओस्पर्म्स मध्ये अशा वेसल्स म्हणतो, तसं कंडक्शन साठी आपण घरामध्ये हाऊस लेवलच आपण पीव्हीसी पाईप्स वापरतो, तसं प्लांट मध्ये आपण म्हणतो की वेसल्स असतात. आणि ज्या जिम्नोस्पर्म मध्ये बघतो आपण त्या थोड्याशा अशा ऑब्लिक एंड वाले हे पाईप्स असतात. एंड्स काय आहेत त्यांचे, असे सरळ नाहीये, असे ऑब्लिक आहेत. मग ह्यांना आपण ट्रॅकिया किंवा वेसल्स म्हणतो आणि यांना आपण काय म्हणतो, ट्रॅकिड्स, की ज्यांचे एंड्स असे ऑब्लिक निमुळते आहेत. तर यांच्यामध्ये आता काय म्हणलं आपण, हे वॉटर कंडक्शन साठी आहेत. झायलेम मध्ये आपण म्हणाला, झायलेम आणि फ्लोएम तुम्हाला माहितीये ना. येस, झायलेम हा वॉटर कंडक्टिंग आहे, फ्लोएम हा येस फूड कंडक्टिंग आहे. तर त्यातला वॉटर कंडक्शन साठी जे म्हटलं आपण रॅकिड्स आहेत, तर तिथं टर्शरी लेयर्स ऍड होतात त्या वॉल. इज इट क्लिअर? काय शंका आहे इकडे काही? येस, हा No, ma'am. येस, हा, यू आर गेटिंग इट. ओके, सो हिअर these wall layers they are again becoming rigid and hard. बघा की आपल्याला घरामध्ये जर पहिल्या मजल्यावरती पाणी आणायचं आहे तर आपण इलेक्ट्रिक मोटर वापरतोय ना. हा, Yes, ma'am. कारण त्याशिवाय आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी पाणी वर आणू शकत नाही.
इथं तर ह्या प्लांट्सना ह्यांची हाईट कित्येक 400-400 फूट उंच वर असणार आहे, की ज्यांना जमिनीत मुळांनी शोषलेलं पाणी वरपर्यंत न्यायचं आहे. सो दे रिक्वायर द झायलेम, ती जी त्यांची कंडक्टिंग सिस्टीम आहे, तर त्याच्या ह्या वॉल्स मध्ये आपण काय म्हणायला लागलोय, टर्शरी लेयर्स जे आहेत ते ऍड झालेले असतात. मग आता हे एक आपण थोडस असं जनरल मध्ये बघितलं की बाबा प्रायमरी वॉल आहे, सेकंडरी वॉल आहे आणि टर्शरी वॉल लेयर्स आहे. मग हे जेव्हा आपण व्हिजिबली बघू, सेल जेव्हा आपण सेक्शन मध्ये टॉप व्ह्यू न एखाद्या सेलकडे आपण बघू, तर हे लेयर्स आपल्याला कसे दिसतील. सो विल सी दॅट थिंग्स, की हे कसे आपल्याला दिसतील. So we know the arrangement is like this. सेल, परत त्याच्या शेजारी दुसरी सेल असते, नेबरिंग सेल्स. ही एक सेल आपण कन्सिडर केली, तर तिच्या नेबर मध्ये अजून तिला चिकटून अशा वेगळ्या सेल्स असणार आहेत. बरोबर. मग याच्यामध्ये हे लेयर्स आपल्याला कसे दिसतील, तर सगळ्यात पहिला जी तयार झाली, जी आपण म्हटलं सेल डिव्हिजनच्या वेळेला न्यूबॉर्न सेल मध्ये तयार झाली, ती लेयर ज्याला आपण म्हटलेलं आहे प्रायमरी वॉल लेयर. व्हॉट वी कॉल इट एज प्रायमरी वॉल लेयर. जो थिन आहे, थिकनेस त्याला जास्त नाही. नंतर आपण काय म्हटलं, काय तयार होणार आहे, सेकंडरी वॉल, ज्याला थिकनेस आहे बऱ्यापैकी. सो दॅट थिकनेस ही अशी थिक असणार आहे, जिच्यामुळे इथे मेकॅनिकल स्ट्रेंथ येईल, प्रोटेक्शन वाढेल या सेलचं. दॅट विल बी सेकंडरी वॉल लेयर. आणि नंतर आपण काय म्हटलं, अजून काय असणार आहे म्हटलं आपण, टर्शरी वॉल लेयर असणार आहे, ज्याच्यामध्ये रिजिडिटी किंवा टफनेस वाढलेला असेल. ही सगळ्यामध्ये आपण दाखवत नाही, पण आपण काय म्हटलं, ही काही केसेस मध्ये आपल्याला बघायला मिळते. देन सगळ्यात महत्वाचा पार्ट जर काय असेल, तर ह्या दोन सेल्स ज्या असतील, आता इकडची सेल इकडे अशी असणार ना, ह्याच्या नेबरमध्ये इकडे असणार, इकडे असणार, तर ह्या दोघांच्या मध्ये एक असा लेयर असतो, दोघांच्या मध्ये, दोन नेबरिंग सेलच्या मध्ये लेयर असतो. And that layer is the middle lamella. What we call it as middle lamella. So overall saying, जर आपण आता एकंदरीत बघायला गेलो आपण, तर आउटर मोस्ट आपल्याला काय दिसेल ह्याच्यात, तर मिडल लॅमेला. त्याच्या आत आपल्याला काय दिसेल, प्रायमरी वॉल लेयर्स. आणि त्याच्या आत आपल्याला दिसेल सेकंडरी वॉल. अँड इफ इट इज हॅव्हिंग म्हटलं मी, नॉट ऑलवेज, देन टर्शरी वॉल लेयर that will be present. So here if a tricky question is asked, आता ह्याच्या आतमध्ये बाकी सगळं असणार आहे, इथं न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, जे जे काय आहे ते सगळं इथं आत असणार आहे, हे बाहेरून असणार. सगळ्यात पहिल्यांदा इथं काय येईल, या ठिकाणी सेल मेम्ब्रेन येईल आणि त्याच्यामध्ये सगळं बाकीचे सेलचे कंटेंट्स असणार आहेत. हे वॉलचे लेयर्स झाले. मग इथं आता ट्रिकी क्वेश्चन आपण काय एक्सपेक्ट करू शकतो या पॉइंट वरती. तर इफ इट इज आस्क्ड व्हॉट इज द आउटरमोस्ट लेयर ऑफ सेल वॉल, प्लांट सेलचा
आउटर मोस्ट लेअर काय आहे? हा, बाहेरून आपण आत बघत चालतो. येस, कोण कोण आहे? कोण कोण आहे? पार्थ, मृणाल. येस. कोण कोण आहे? सायली, खुशबू. येस, कोण सांगेल? सोफिया, प्रज्योत. कोण सांगणार बाळांनो? अंकिता, हर्षदा, संहिता, प्रथमेश. येस, कोण सांगणार? हा, चुकू दे ना, चुकलं तर. चुकलं तर. खुशबू. येस. सायली. हा, प्रथमेश, पार्थ, अंकिता. कोण सांगणार? येस, नाही सांगणार? मी सांगू? हा, मिडल लॅमेला. येस, यू आर राईट. इथे आता आपलं थिंकिंग आता सध्या आपल्या समोर हे सगळे कंटेंट्स आहेत, त्यामुळं आपण विचार करतो की हा मिडल लॅमेला सगळ्यात बाहेर दिसतोय. पण एक्झामच्या वेळेला हे डोळ्यासमोर असणार नाही, फक्त ऑप्शन्स असणार खाली. प्रायमरी वॉल, सेकंडरी वॉल, टर्शरी वॉल अँड मिडल लॅमेला असे 4 ऑप्शन आपल्याला दिले असणार. आणि तेव्हा त्या एक्झामच्या टेम्परामेंट मध्ये आपण काय तेव्हा थिंकिंग करणार की मिडल आहे, आउटर मोस्ट असणार नाही असा आपण विचार करणार. बरोबर? त्यामुळं आपलं थिंकिंग इकडे जाणार या तिघांच्याकडे. पण तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की ज्या डायग्रॅम्स आहेत त्या नेहमी व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करा. तेवढी प्रॅक्टिस तुम्ही डायग्रॅमची चालू ठेवा की जेणेकरून जेव्हा क्वेश्चन आपल्या डोळ्यासमोर येईल तर हे पटकन हे चित्र डोळ्यासमोर आपल्याला आलं पाहिजे की यस, बाहेर काय दाखवलं इथे? तर मिडल लॅमेला. दॅट इज द करेक्ट अँसर. हा दोघांच्या मधला आहे, 2 नेबरिंग सेलच्या मधला आहे, म्हणून आपण त्याला मिडल लॅमेला म्हटले. पण तो काय आहे? सगळ्यात बाहेरचं कवरिंग, की जो मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पेक्टेटनी बनलेला. ओके, इज इट क्लिअर? हा, आले लक्षात सगळ्यांच्या? येस. हा, सो नाउ विल राईट डाऊन द थिंग्स की जेणेकरून पुन्हा आपलं अजून डोक्यामध्ये आपल्या फिक्स होईल. सो राईट डाऊन द थिंग्स. Cell wall is formed by different layers. First, primary wall. It is the first layer which is produced during cell division, It is not more in thickness.
not more in thickness. It is formed by cellulose. It is formed by cellulose. Next, secondary wall. Secondary wall. This layer is formed during further growth of the cell. Further growth of the cell. It is more in thickness. It is more in thickness. And having the material that is cellulose, hemicellulose, and pectin. Next line la tertiary wall. It is observed. It is observed in the tracheids. Of gymnosperms. It is observed in the tracheids of gymnosperms. It is more rigid. It is more rigid. Next lamella, middle lamella. It is the layer. It is the layer between two neighboring cells. It is the layer between two neighboring cells. Which is formed by calcium or magnesium pectate. Calcium or magnesium pectate.
if we observe the wall layers from outer side to inner, then middle lamella is the outermost layer. ओके. नेक्स्ट, आता आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे जे या सेलच्या काय आहेत, बाउंड्रीज आहेत. या सेलच्या बाउंड्री आहेत. दीज आर द बाउंड्रीज ऑफ द सेल, की ज्या अतिशय थिक अशा आहेत. मग एक प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे की नेबरिंग सेल मध्ये कम्युनिकेशन साठी काय प्रोव्हिजन आहे. ते आपण जे वॉल लेयर सगळे बघितले, ठीक आहे, मान्य आहे आपल्याला. पण आपल्याला हेही माहिती आहे की सेल टू सेल कम्युनिकेशन असतं. आता मगाशीच आपण म्हटलं की कंडक्शन ऑफ वॉटर, कंडक्शन ऑफ फूड मटेरियल, तिकडे त्या जमिनीपासून वरपर्यंत सगळं जातं, किंवा जे लिफ्ट मध्ये तयार झालेलं आहे ते फूड मटेरियल सगळीकडे प्रोव्हाइड होतं. एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये मटेरियल जातं, त्याशिवाय हे शक्य नाहीये. सो दॅट कम्युनिकेशन इज कॅरिड विथ द हेल्प ऑफ सम सायटोप्लाझ्मिक कनेक्शन्स. काय आहे त्याच्यामध्ये, असे सायटोप्लाझ्मिक कनेक्शन्स आहेत की जे असे चॅनल्स तयार झालेले आहेत. एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये कम्युनिकेशन साठी असे आपल्याला असे कंटिन्युअस असे चॅनल्स दिसतात. And this cytoplasmic connectivity we call it as plasmodesmata. What we are calling it as plasmodesmata. These are the communication channels between neighboring cells. So here again we expect the MCQ, that is these are useful for communication between the neighboring cells. मग तिकडे आपल्याला समजा वॉल लेयर दिला असेल, ऑप्शन मध्ये मेम्ब्रेन दिला असेल, प्लाझ्मोडेस्माटा दिला असेल. So your answer will be plasmodesmata. Okay, now you sketch the diagram within 2 minutes. अतिशय सोपी छोटी डायग्राम आहे, पटकन 2 मिनिटांमध्ये ती स्केच करायची आहे. व्यवस्थित. येस. मी केली पण असणार आहे मगापासून थोडी थोडी, त्यामुळे होऊन जाईल पटकन. Just you can take the screenshot and then you can go for sketching. So the next part that will be, what are the functions. सेल वॉलचे फंक्शन्स काय आहेत. तर सगळ्यात महत्वाचं फर्स्ट फंक्शन ऑफ द सेल वॉल, that is it is giving rigidness and shape to the cell. ज्या सेल्सना सेल वॉल आहे त्यांना जो परफेक्ट शेप आहे, रिजिडनेस आहे, that is by this cell wall only. That is the first function. Second, it gives the protection to the inner contents of the cell. सेल मध्ये जे जे काय आत असेल त्याला
याच्यामुळं काय येतं, प्रोटेक्शन येतं. स्पेशली when we are thinking about the cells which are growing on the other substratum. समजा एखाद्या फंगसला एखाद्या सबस्ट्रॅटम वर ग्रो व्हायचं आहे, तर मी तुम्हाला काल बॅक्टेरिया बद्दल म्हटलं होतं की त्याला सुद्धा तिथल्या ऍडव्हर्स कंडिशन्स ज्या आहेत सराउंडिंग मधल्या, तिथे एखादं सिक्रेशन असेल जे त्याच्यासाठी योग्य नसेल, त्याचा पीएच वेगळा असेल, तर अशा वेळेला हे जे आहेत, हे सेल वॉल जे आहेत, दे आर द प्रोटेक्टिव्ह बॅरियर्स बिटवीन द सराउंडिंग्स अँड द इनर एन्व्हायरमेंट ऑफ द सेल. त्या सेल मध्ये आत जे कंटेंट आहेत ते आणि बाहेर सराउंडिंग मध्ये त्याला जे काही फेस करायला लागेल त्याच्यामध्ये हा काय आहे, प्रोटेक्टिव्ह बॅरियर आहे. One more function is there, that is these layers, what we said, these are the dead layers. They are absorptive in nature, so they can absorb the outer solution. समजा आपण एखाद्या बियांचा विचार केला, आपण घरी बघतो की बरेचदा आपण मोड आणण्यासाठी म्हणून काही धान्य ठेवतो, कडधान्य वगैरे, they absorb the water. तर त्या ऍब्सॉर्प्शन मध्ये सुद्धा या लेयर्सचा रोल असणार आहे. किंवा जे आपण मगाशी म्हटलं की सेल टू सेल कम्युनिकेशन मध्ये या लेयर्स मधून जे ऍब्सॉर्ब झालेलं असेल ते नेबरिंग सेल्स मध्ये पास व्हायला मदत केली जाते. सो ऑल दीज फंक्शन्स दे आर कॅरीड आउट बाय द सेल वॉल. काय काय आहेत म्हटलं आपण, गिव्स परफेक्ट शेप, gives rigidness to the cell, gives protection to the cell, inner contents are protected, and it is helpful for absorption of the substances. Okay, so write down functions of the cell wall. Functions of the cell wall. Functions of the cell wall. Number 1, it gives perfect shape. It gives perfect shape to the cell. Second, it gives rigidness to the cell. Third, it is protective in nature. It is protective in nature. Number 4, it is helpful. It is helpful for the absorption of different substances. नेक्स्ट लाईनला परत मगाशी सारखं एक स्टार करायचा आणि तिथे टायटल द्यायचं, प्लाझ्मोडेस्माटा. 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 These are
cytoplasmic, these are cytoplasmic connections. These are cytoplasmic connections between two adjacent cells. Between two adjacent cells. Two adjacent cells. These are present in the multicellular plants, where they are helpful for connectivity between neighboring cells. Okay, so I hope you are not having any doubts. असतील तर विचारा, आता विचारला तरी चालेल, नंतर रेकॉर्डिंग बघून तुम्हाला डाउट्स आले नंतर विचारलं तरी चालेल. यू आर हॅव्हिंग माय नंबर, यू कॅन मेसेज मी और यू कॅन कॉल मी. काही प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा तुम्हाला शंका येतील तेव्हा तुम्ही ते विचारू शकताय. आणि पुन्हा तुम्हाला मी सांगते की जे होतंय दररोज ते तेव्हा एकदा ओव्हरव्ह्यू बघत चला की येस मला ह्यातलं काय कळलंय काय कळलं नाही. काम साठवून ठेवू नका. कालचं स्केचिंग केलंय सगळ्यांनी प्रोकॅरियोटिक सेलचं. येस, मी लेक्चर मध्ये सुद्धा मुद्दाम मेन्शन करतेय स्केच म्हणून. एखादा मिनिट मी मुद्दाम तिथं थांबतेय की जेणेकरून तुम्ही जेव्हा तो रिव्ह्यू बघाल तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नाही माझं हे काम पेंडिंग आहे. येस, कालचं स्केच केलंय आपण प्रोकॅरियोटिक सेलचं. Yes, ma'am. Yes, ma'am. ज्याचं राहिलं असेल तरी ते करा आणि आजचं सुद्धा करा. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते अगदी फ्रँकली विचारत चला. सगळी कन्सेप्ट आपण क्लिअर करत पुढे जाऊया. ओके, एनी डाऊट इज देअर? No, ma'am. Ma'am, for animal cell, there is also plasmastomata. In case of Plasmos- animal cell, no, Yes, ma'am. they are not having cell wall बेटा. त्याच्यामध्ये सेल वॉलच नाहीये, सेल मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन सबस्टन्सेस इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट होऊ शकतात, त्यांना प्लाझ्मोडेस्माटाची गरज नाहीये. आपण आता ह्याच्यानंतर मेम्ब्रेनच शिकणार. तेव्हा तुझ्या लक्षात येईल की मेम्ब्रेनचे कॅरेक्टर्स काय आहेत. मेम्ब्रेनला याची गरज नाहीये, त्यांच्याकडे सेल वॉल नाही ना अॅनिमल सेल, बरोबर आहे ना. इथे हे रिजिड अशी वॉलच आहे, चायना वॉलच आहे. त्यामुळे इथे कम्युनिकेशन साठी काय पाहिजेत आपल्याला, हे पाहिजेत. ओके, क्लिअर? डाऊट्स आले पाहिजेत. आय आर ऑलवेज वेलकम फॉर डाऊट्स. डाऊट्स आले तरच आपले कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. सो shall we stop here today? Yes. थांबूयात आपण इकडे आजचं लेक्चर. Yes, ma'am. येस, सो विल स्टॉप हिअर टुडे. आणि सगळ्यांनी हे जे आहे ह्याच्या टच मध्ये राहा, साठवू नका अभ्यास. ओके, सो बाय बाय फॉर टुडे. गुड डे.